प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी त्यांच्या मार्फत होते हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिले षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय पारगाव संघाने जमीर शेख यांच्यासाठी कित्येक मैदाने आपल्या गोलंदाजीच्या मार्फत या ठिकाणी लिलया गाजवलेत. तोच गोलंदाज ज्याचं नाव आहे जमीर शेख मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक टाकण्यासाठी या ठिकाणी उभा टाकलाय. पाहूया कशा प्रकारचं शतक या ठिकाणी त्यांच्या मार्फत या ठिकाणी पडतंय पाहणं तितकंच गरजेचं आहे. मॅच मात्र रोमांचक होणार यात काही बदल नाही. प्रेक्षणीय सामने अतिशय उत्कृष्ट आता तटीचे सामने या ठिकाणी निश्चित रूपाने प्रेक्षकांना पाहायला भेटत आहेत. पाहूया मॅचला होतीये सुरुवात. पहिला चेंडू जमीर यांचा. पहिला चेंडू रिव्हर्स करायचा होता मात्र चेंडू समजू शकलेला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी नक्कीच एक धाव पळून पूर्ण असेल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. पाहूया दुसरा चेंडू. विजय स्ट्राईकला असेल. फटका फसलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टिपतोय झेल. विजय यांचा संपतोय खेळ. विकेटचं होईल पतन. क्रिकेट म्हणजे ज्या कामासाठी या ठिकाणी ऋषी यांनी जमीर शेख यांना आमंत्रित केलं होतं ते काम निश्चित रूपाने या ठिकाणी जमीर शेखने करून दाखवलंय. दुसऱ्या चेंडूवर विजय यांचा या ठिकाणी बळी निश्चित रूपाने मिळवलाय. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहित दाते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी या ठिकाणी दिसणार आहे. स्कोर बनवणं तेवढंच महत्त्वाचं असेल. हे ग्राउंड मित्रांनो असं आहे या ठिकाणी 125 रन सुद्धा चेस झाल्यात तर 60 रनांसाठी सुद्धा या ठिकाणी खूप आतातटीची लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. काहीही होऊ शकतं. पाहूया पुढील चेंडू. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल. डॉट चेंडू असेल. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी जमीर शेख मार्फत पाहायला भेटते. अक्षरशः रोखून ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पुढील चेंडू व्हाईट लाईनवर टाकण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल. निर्धाव चेंडू असेल. आता मात्र डॉट चेंडूंची मालिका या ठिकाणी जमीर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. करावं तेवढं कौतुक कमीच असेल मी म्हणेल. पुढील चेंडू फाईन लेगला काढून द्यायचा होता. क्षेत्ररक्षक होता तिथे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू असेल. हो पंचांचा निर्णय येतोय. प्लेयर मात्र या ठिकाणी बाद असेल. अतिघाई संकटात नाही अशा प्रकारचा या ठिकाणी खेळ झालाय आणि विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होताना दिसत आहे. क्रिकेट म्हणजे
दाभाडे. आता मात्र संघाची पहिला चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं दर्शक बनेल. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत चौकार. गुरुजी आपलंही या ठिकाणी स्वागत असेल. आपण या ठिकाणी लाईव्ह मॅचचा आनंद घेतायत, आपलंही स्वागत असेल. दुसरं षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी या ठिकाणी ऋषी ढोबळे. पाहूया पहिलं चेंडू या ठिकाणी अप्रतिम प्रेश केलाय. ऋषी ढोबळे वर्सेस बाल्या. कित्येक स्पर्धा लिलया गाजवणारा हा खेळाडू, ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल खेळणारा खेळाडू आज गोलंदाजी मार्कवर दिसतोय. फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय अगदी सीमा रेषा पार. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. खनखनीत षटकार. फटका खेळलाय. ऋषीवर मात्र आक्रमण या ठिकाणी चालू केलंय. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका आला नव्हता, दुसऱ्या षटकामध्ये षटकार खेळून काढलाय. रिव्हर्स पॉवरफुल सक्सेसफुल वन बाउन्स अगदी सीमा रेषा पार. चेंडू होतोय फरार, खणखणीत चौकार. बॉल या ठिकाणी फ्रीट असेल. पुढचा चेंडू. आता मात्र ऋषी ढोबळेवर आक्रमण चढवलंय अनिकेत यांनी. पाहूया कशा पद्धतीचा चेंडू या पुढील टाकतोय ऋषी. या चौकाराच्या साह्याने धावफलक 16 धावा, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू पेश केलाय, काही समजू शकलेला नाहीये अनिकेत. निर्धाव चेंडू असेल, लेग बाईच्या माध्यमातून एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 17 धावा. पुढील चेंडू ऋषी यांचा. हो, स्लोवर चेंडू होता, कट लागली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा मात्र या ठिकाणी कॉल दिला होता, मात्र नकार आलाय. एक धावेवर संतुष्ट. एका धावेच्या साह्याने धावफलक 18 धावा. चांगल्या प्रकारचं कमबॅक या ठिकाणी पाहायला भेटते ऋषी यांच्याकडून. पाहूया कशा पद्धतीने ऋषी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल. षटकार आला होता, चौकार आला होता, मात्र त्यानंतर काय चेंडू पेश केलेत ऋषी यांनी. अशा पद्धतीचं कमबॅक या ठिकाणी नक्कीच गरजेचं आहे. पुढच्या समोरच्या दिशेला चेंडू मारलाय, या ठिकाणी कोणतीही धाव नसेल. ओव्हर की होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 18 धावा, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
समीर शेख यांना पहिलं षटक तर चांगलं हाताळलं होतं. पाहूया ह्या षटकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी निश्चित रूपाने जमीर शेख यांची राहते. तर देवजाऊ संघाला या ठिकाणी बलाढ्य स्कोर उभा करणं गरजेचं असेल. पुढील चेंडू फाईट चेंडू असेल. पंचांचे 2 हात समांतर, चेंडू येतोय अवांतर. गोलंदाजाची निर्धाव चेंडू असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जमीर शेख यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. अशाच पद्धतीची गोलंदाजी राहणं तितकंसं पारगाव संघासाठी गरजेचं असेल. पुढील चेंडू लॉट केला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, तोत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेने समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. 20 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, चेंडू फील्ड होतोय, तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. फेकी थोडी अस्ताव्यस्त होती, मात्र कुठलाही स्कोरबोर्ड एक धावेच्या स्वरूपात 21 धावा. पुढील चेंडू आक्रमण केले, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक येतोय, टिपतोय झेल, फलंदाजाचा संपतोय खेळ, विकेटचं होईल पतन. क्रिक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय मंगेश दाभाडे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी याच्या माध्यमातून देवगाव संघासाठी राहणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय प्रेक्षक राजांना. प्रेक्षक राजांमध्ये जर पाहिलं तर लहान मुलांपासून वयोवृद्ध सर्वच या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून झालं, ऑफलाईन झालं, या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाचं, वृंदांचं या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत असेल, अभिनंदन असेल. तत्पर समीर शेखने या ठिकाणी काय चेंडू पेश केलाय. डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू असेल. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी जमीरच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढील चेंडू या ठिकाणी अपील मात्र केलं गेलंय, पंचांकडे दाद मागितली जाते. पाहूया पंच काय कळवतायत. उत्कृष्ट असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय अल्पशा कालावधीमध्ये या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्यामध्ये जर आयोजन कमिटीमध्ये पाहिलं तर समस्त ग्रामस्थ खोडत आहेच, पण प्रमुख आयोजक म्हणून सलीमभाई तांबोळे असतील, व्हाईट चेंडू असेल, सलीमभाई तांबोळे असेल, सुशीलभाई मुळे असेल, सूरजभाऊ पानवंद असतील, विवेकभाऊ गंगाळे असतील, असे बरेचसे आयोजक व जगदंबा पोस्ट खोडतची पूर्ण टीम या ठिकाणी निश्चित रूपाने आयोजन करत असताना दिसते. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती होतीये. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक त्याच दरम्यान अरुण शेठ मुळे, बंशी शेठ टेमगिरे, प्रसिद्ध बैलगाडा संघटना यांचं या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आगमन होतंय. सर आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं, आपलं सहर्ष स्वागत असेल, अभिनंदन असेल. त्याचप्रमाणे निलेश भाऊ पानमन. त्याच दरम्यान येतोय एक लाजवाब चौकार.
दिनेश थेटे यांचंही या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्वागत असेल. आपणही सामन्याचा आनंद घेताय, अभिनंदन असेल. त्याच लगत ऋषीवर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आक्रमण चढवलंय, चौकार दाखवली, सीमारेषा दाखवली अनिकेत यांनी. आता काहीच आक्रमक असं खेळी या ठिकाणी निश्चित रूपाने देवगाव संघाला करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर चौथ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 26 धावा आतापर्यंत बढवल्या आहेत. स्क्वेअरकरचा लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक मार्ग, तिथं दर्शक असेल, एक खणखणीत लाजवाब चौकार. दोन चेंडू आणि दोन चेंडूवर एक बुलंद चौकार या ठिकाणी अनिकेतने खेळून काढलेत. पाहूया, दोन तर आलेत, तिसरा येणार का? या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक या ठिकाणी होणार का? पाहणं तितकंच गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू ऋषी यांचा. हो, या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत होता, अपील मात्र होतीये. पंचांचा निर्णय या ठिकाणी अजून आलेला नसेल. थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खर खर. रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर. आमची खोडत प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. नॉट आउट असेल. डॉट चेंडू, दोन चौकार, लगतचा एक चेंडू डॉट आलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ऋषीच्या मार्फत चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी होताना दिसते. तो स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय अनिकेत. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी या ठिकाणी रना करतोय, हे पाहणं तिथंच गरजेचं आहे. स्कोर या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. पुढील चेंडू अवांतर असेल, व्हाईट चेंडू असेल. पुढील चेंडू ऋषी यांचा. फटका सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक येतोय, डाऊन दी बॉल, टिपतोय झेल. फलंदाजाचा या ठिकाणी खेळतोय, संपतोय खेळ. या ठिकाणी अनिकेत बॅक टू द पवेलियन. नक्कीच जर पाहिलं तर अनिकेत या ठिकाणी आक्रमक व्हायला लागला होता, मात्र त्याची या ठिकाणी ऋषीने विकेट नक्कीच मिळवली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय अवधूत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी निश्चित रूपाने करणार आहे, हे पाहणं तितकंसं गरजेचं आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना ऋषी ढोबळे यांचं उत्कृष्ट शतक आत्तापर्यंत तरी राहिलंय. दोन चौकार आल्यानंतर दोन डॉट, विकेट सुद्धा या ठिकाणी प्राप्त झाली आहे. समोरच्या दिशेला चेंडू, चेंडू होतोय फरार, वन बाउन्स, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. भिडू दे पहिला चेंडू अवधूत खेळला आणि पहिल्या चेंडूवर ऋषीला मात्र या ठिकाणी सीमारेषा दाखवली आहे.
पाहूया कशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी होतोय. अवधूत सेट होऊन आल्यासारखं खेळायचं काम चालू आहे या ठिकाणी. डाऊन द ग्राउंड बॉल मारलाय. एक धाव पळून पूर्ण असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं मिस टाइम होतोय. तत्पर दुसरी धाव या ठिकाणी निश्चित रूपाने पूर्ण केली जाते. 2 धावा असतील. ओव्हरची होतीये समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया पाच नक्कीच 5वं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला लॉट केलाय. जमीर शेख फील्ड करतील. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच पळून पूर्ण असेल. एका धावेवर समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ नक्कीच या ठिकाणी आहे. अवधूत वर्सेस अवधूत अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुढचा चेंडू निर्धाव असेल. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. काहीच समजू शकलेला नाहीये. अवधूत या ठिकाणी बीट होताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 2 चेंडू टाकलेत आणि 1 धाव मात्र या ठिकाणी निश्चित रूपाने खर्च केली आहे. ती म्हणजे अवधूतने. पुढील चेंडू फटका मारायचा आहे पण बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र या ठिकाणी घडत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पेश होतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी अवधूतच्या मार्फत या ठिकाणी दिसते. अशीच कामगिरी राहिली तर पारगाव संघ निश्चित रूपाने मजबूत पकड या सामन्यामध्ये नक्कीच बनवताना दिसतोय. पुढील चेंडू अपील तर होत आहे मात्र रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. अंपायर रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायरच्या स्वरूपात या ठिकाणी नारायण खिल्लारी सर नक्कीच या ठिकाणी आपला निर्णय कळवताना आपल्याला दिसत आहेत. चांगल्या पद्धतीचं पंच या ठिकाणी आपली कामगिरी बजावताना आपल्याला आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये दिसत आहेत. त्यांचंही कौतुक असेल. हार्दिक अभिनंदन असेल. नॉट आउट असेल. सेफ असेल. पाहूया पुढील चेंडू. डॉट चेंडू असेल. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. समोरच्या दिशेला चेंडू भिरकवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करतोय तत्पर. 2 धावा पळून पूर्ण असेल. या 2 धावेंच्या साह्याने धाव फलक जाऊन पोचतोय 40 धावा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील. लोअर फुल टॉस होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत असेल. कॉटन बोल्ड या ठिकाणी झालाय. अवधूत. क्रिकेट स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये या ठिकाणी कॅच नक्कीच पकडला गेला आणि या ठिकाणी विकेटचं पतन होताना दिसलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय सुशांत. आता मात्र संघाची कारकीर्द सुशांतच्या हातात आहे. पाहूया कशा प्रकारचं कामगिरी नक्कीच आपल्या संघासाठी बजावताना दिसतोय सुशांत. पाहणं गरजेचं आहे.
आतापर्यंत जर पाहिलं तर 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कमावल्यात. अजून उर्वरित चेंडू किती धावा, किती मोठं लक्ष पारगाव संघापुढे ठेवायचं आव्हान आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचं शतक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दिसतोय आकाश. पाहूया कशा प्रकारचं शतक या ठिकाणी हाताळतोय. हाणामारीचं शतक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू पेश केला आहे. निर्धाव चेंडू असेल, बॅटरला काहीच समजू शकलेलं नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी आज पारगाव संघाची चांगली उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटली. जमीर शेख झालं, ऋषी ढोबळे झालं, आकाश झालं, अवधूत झालं, एकही गोलंदाजाने या ठिकाणी हात खोलून दिलेले नाहीये. अक्षरशः बांधून ठेवलं देवगाव संघाला. पाहूया पुढील चेंडू स्टेप आउट करून खेळायचा आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक असेल तिथे फील्ड करतोय तत्पर. एक धाव पळून पूर्ण असेल. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद असेल. क्रिकेट म्हणजे साठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बाळू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहील. उर्वरित चेंडू अजूनही काही बाकी आहेत. शेवटचं षटक चालू आहे. फटका खेळायचा आहे, फटका खेळायचा आहे, मात्र बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क या ठिकाणी दिसत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. तसंच क्रिकेट प्रेमी दत्ता जाधव यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. या सर आपलंही स्वागत असेल, अभिनंदन असेल. पाहूया आकाश यांच्या आतापर्यंत जरी कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आपल्या संघासाठी, चांगल्या रना रोखल्यात. शेवटचं हाणामारीचं शतक, मात्र आता कोणतीही धाव. हो, काय चेंडू पेश करतोय, काय चेंडू पेश करतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकतोय. बॅटरला अक्षरशः समजू शकत नाहीये. या ठिकाणी जकडून ठेवलंय. पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय. पेट्याचा रुबाब, मिशीवर ताव, बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार मारला ना राव. फटका असा पाहिजे होते ते फटके. आत्ता एक आलाय. पाहूया उर्वरित चेंडूवर काय होत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत असेल, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न, दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद असेल. आणि पारगाव संघासाठी या ठिकाणी 49 धावांचं आव्हान मात्र नक्कीच देवगाव संघाने ठेवलंय. आव्हान जेवढं सोपं वाटतंय ना मित्रांनो, तेवढं अवघड सुद्धा आहे. या ठिकाणी 40 धावा सुद्धा आपण चेस होताना
पाहिल्यात. पाहूया कशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी होतोय. तसेच जशीच इनिंग चालू होईल तसंच आपण जाऊया. सहाय्यक समालोचक जुन्नर गावचा एक सुमधुर आवाज सचिन मोगे सर, या सर आपलंही स्वागत असेल. जिल्ह्यात आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खरं खरं. रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमच्या खोडकर मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर. आमच्या खोडकर मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर. थँक्यू सर, मनापासून स्वागत. मॅच क्रमांक नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये दुसरी जी रंगताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला संघ आपण पाहतोय मोर्या युवा प्रतिष्ठान शिंगवे पारगाव आणि त्यांना फाईट करेल भरणा स्पोर्ट क्लब देवगाव. हा संघ नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं नक्कीच आपण पाहिलेलं तर अगदी निम्मा डाव संपताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 36 चेंडू 49 बनवायच्यात, 48 झाल्यात, 49 बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. काहीच सोपा आणि काहीच अवघड लक्ष नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जुडी देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये हलक्या हलक्या पावलांमध्ये मात्र खेळपट्टीचा वेध घेताना पाहायला मिळेल. पारगावचे धुरंधर बॅटमन जे नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळतील. एका साईडला नक्कीच आपण पाहिलेलं तर अगदी जो मैदानाच्या मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ऋषी ढोबळे आणि सचिन मेंगडे ही जुडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या जुडीनं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपला बोल भाला जो नक्कीच पूर्णपणे जो ठेवला गेलाय अशी जुडी ही मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिंगवे पारगावची A1 जुडी जी नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक नक्कीच आपण पाहिलेलं तर अगदी पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल रोहित पोकरकर जो नक्कीच मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतो. 48 झाल्यात, 49 बनवायच्यात, 36 चेंडू म्हणजे मॅच आपण पाहिलेली तर थोडीशी लो स्कोरिंग जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, पण ती रंगवायची ताकद देखील देवगाव या संघामध्ये देखील आहे. मॅच रंगेल. अजित त्याचप्रमाणे जाधव त्याचप्रमाणे मात्र पहिला चेंडू आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये ऋषी ढोबळेचा बॅट मधनं खेळला गेलाय. कव्हर मध्ये चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. ज्यांच्या माध्यमातून चौकारचा ट्रान्स भेटला स्वरा आईस्क्रीमचे सर्व आदिक भाऊ जाधव यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या सर अभिनंदन असेल, आभार असेल. पुन्हा एकदा चेंडू नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये खेळला गेला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक क्लिअर केला आणि चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्याचप्रमाणे अरुण मुळे, बंशीशेठ टेमगिरे हेही सामन्याचा आनंद घेत आहेत. सर आपलं स्वागत असेल, अभिनंदनात. लागोपाठचे 2 चौकार येताना नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. चौकार हॅट्रिक इथं ऋषी ढोबळे अर्थातच भाल्या पूर्ण करेल की नाही या स्पर्धेमधली पहिली चौकार हॅट्रिक त्याच्या नावावरती लागेल की नाहीये हा इतिहास तो मैदानाच्या मध्ये त्याच्या नावावरती कोरला जाईल की नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहिलेलं तर अगदी पुढ्यामध्ये टाकला गेला. शरीरभेदक मारा मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. नो बॉल जो नक्कीच मैदानाच्या मध्ये पंचांनी कळवला गेला. ओव्हर स्टेप 1/3 जो नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये त्याचा नो बॉल जो नक्कीच येताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू
फ्रीट जो नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सचिन मेंगडेसाठी चेंडू फ्रीट नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळतो. मोठा फटका मैदानाच्या मध्ये येईल की नाहीये, फ्रीट चेंडूवरती आपण पाहिलेलं तर अगदी मोठा फटका येणार की नाहीये, की गोलंदाज हा चेंडू डॉट टाकेल ते देखील मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायचंय. बॅक टू बॅक आपण पाहिलेलं तर अगदी 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर चेंडू आपण पाहतो नो आला. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये फाईन लेगला खेळायचा होता. बॅट्स आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नक्कीच होताना पाहायला मिळत नाहीये. इथं देखील आपण पाहिलेलं तर अगदी चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू नक्कीच येताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सचिन मेंगडेच्या प्रत्येक षटकारासाठी प्राइज आलंय शिंदे साहेब भीमाशंकर कारखाना यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनापासून स्वागत असेल. त्याचप्रमाणे श्री साई इव्हेंटचे सर्व रमेश भाऊ पानमद आपलं या ठिकाणी स्वागत असेल. ऋषी ढोबळेनं जर लागोपाठचे 3 षटकार मारले तर अधिक भाऊ जाधव सोरा आईस्क्रीमचे मालक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ऋषी ढोबळेसाठी फार मोठी पारितोषिकांची खैरात जी नक्कीच होताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथं आपण पाहिलेलं तर अगदी झेल होऊ शकत नाहीये. क्षेत्ररक्षकाला इथं आपण पाहिलेलं तर अगदी चेंडूनं क्लिअर केला आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय श्री अधिक भाऊ जाधव चा सनसनीत चौकार. चार धावांच्या सायानं देखील आपण पाहतो धापलक वाढेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल आता 14 वरती. धापलक नक्कीच जाताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र इथं आपण पाहिलेलं तर अगदी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डावून दी बॉल. झेल झाला फलंदाज सचिन मेंगडे. बॅक टू पवेलियन. पहिला धक्का पहिला. इथं आपण पाहतोय ब्रुंज इथं ढासाळला गेलाय. न्यू बॅटमॅन नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता अशफाक शेख जो नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या मध्ये केली जाईल ते देखील आपल्याला पाहायचंय. इथं देखील आपण पाहिलेलं तर अगदी षटक क्रमांक देखील आपण पाहिलेलं तर अगदी मैदानाच्या मध्ये पहिलं संपलं. धापालकावरती धावा जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील 14 आणि 1 विकेट जे नक्कीच आपण पाहिलेले तर आता येताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. P1-2 च षटक टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाज आता तयार होताना पाहायला मिळेल. रोहित दाते जो नक्कीच आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतो धावेंचा आलेख थोडासा उंचीवरती जाताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 49 बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. त्यापैकी आतापर्यंत 14 बनवले गेलेत. गोलंदाज तयार. ऋषी ढोबळे साठी नक्कीच आपण पाहतो गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र रिव्हर्स फुल पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार साधावा. फटका लाईनमॅन आपण सर्वांनी पांगून थांबायचंय. आपल्या खांद्यावरची जबाबदारी आपण पार पाडायची आहे. सर्वांनी पांगून थांबा आणि लवकरच चेंडू मैदानाच्या मध्ये पाठवायचा आहे. षटकार नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. ऋषी ढोबळेच्या बॅट मध्ये नक्कीच आपण पाहायला गेलं तर अगदी रिव्हर्सचा एक देखील स्ट्रोक जो नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. 6 धावेतील 6 धावेच्या साहाय्याने देखील आपण पाहतो भव्य दिव्य स्वागत गोलंदाजाचं देखील मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. धापलक देखील आपण पाहतोय वाढलं जाईल. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल आता 20 वरती. धापलक नक्कीच जाताना पाहायला मिळेल. 20 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळेल.
समोर मला वाटतं चेंडू जो ग्राउंडच्या बाहेर गेलाय त्या ताई तिथं आहेत. बॉल भेटला असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चला ताई तो बॉल आतमध्ये पाठवा. मॅच बॉल आहे. ऋषी ढोबळे यांच्यासाठी पारितोषिक येते अखिल शेख यांच्या मार्फत लगातारचे 3 षटकार जर ते या ठिकाणी खेळतोय तर 501 रुपयाचं तब्बल पारितोषिक असेल ऋषी ढोबळे यांच्यासाठी. पहिला षटकार देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये ऋषीच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळेल. षटकार चौकारांची आतिषबाजी एकाच साईडनं नक्कीच ऋषी ढोबळे मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळतो. षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार की नाहीये. गोलंदाज तयार. हो इथं आपण पाहिलं गेलं तर अगदी फटका फसला. इथं आपण पाहिलं गेलं तर अगदी जेल होताना पाहायला मिळेल. विकेट येते. इथं आपण पाहिलं गेलं तर फलंदाज बाद. जी नक्कीच येताना पाहायला मिळेल ऋषी ढोबळे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी यांची बळीची टाळी. पाहिलेलं तर अगदी ऋषी ढोबळेला बाद केलं गेलं. एक षटकार खेळला दुसऱ्या चेंडूवरती त्यानं पूर्णपणे बाद केलं गेलंय. आता न्यू बॅटमन नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचेल जमीर शेख, जो नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये पोहोचला जाईल. कशा प्रकारची कामगिरी त्याच्याही माध्यमातून नक्कीच केली जाईल. ही जोडी आता इथं सामना संघाला जिंकून देणार की नाहीये. अस्पाक शेख आणि जमीर शेख ही जोडी जी नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय करा आता मैदानाच्या मध्ये केली जाईल. इथं देखील आपण पाहिलेलं तर अगदी 2 फलंदाज आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळतात. म्हणजे सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला जी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉप ऑर्डर ढासळली या. आता मिडल ऑर्डरवरती आलेली जबाबदारी पार पाडली जाईल की नाहीये. ओ इथं आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा जेल उडलाय. जेल खाली स्वतः कीप विकेट कीपर येईल. जेल झाला फलंदाज बाद. जमीर कागदी म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री संतोष शेट येवले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभलं ते अध्यक्ष ग्रामविकास मंडळ सुदाम नाना गायकवाड, तसेच सचिव ग्रामविकास मंडळ माननीय श्री सुजन नाना गंगाळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या सर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक आभार असेल. त्याचप्रमाणे आदर्श सरपंच विजयरावजी गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही हार्दिक अभिनंदन असेल. लागोपाठचे 2 विकेट जे नक्कीच येताना पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित दाते. आता इथं विकेट हॅट्रिक कंप्लीट मैदानाच्या मध्ये केली जाईल की नाहीये. गोलंदाज तयार. हा चेंडू देखील आपण पाहिलेलं तर अगदी फार मोठी अपील जी नक्कीच होताना जी पाहायला मिळेल. चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये देखील आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी रोहित दाते, जो नक्कीच मैदानाच्या मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. रोखणारी गोलंदाजी जी नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण पाहतो 14 धावांचं आलं, पण त्यानंतर आपण पाहिलेलं तर अगदी एक षटकार आला. त्यानंतरचा कमबॅक जे नक्कीच आपण पाहतो रोहित दातेचं लाजवाब मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओ यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने मिड विकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. शॉट मिड विकेटला चेंडू नक्कीच अडवला गेलाय. एक सिंगल जी प्राप्त होताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या सहाय्याने देखील आपण पाहतो धापलक वाढेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 21
धाबा धाबालकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले गेलेत. शांत वातावरण देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काय करामत मैदानाच्या मध्ये केली जाईल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक धाबालकावरती जे नक्कीच चालू असेल. मोठाले फटके येणार की नाहीये. षटकार चौकारांची आतिषबाजी जी नक्कीच मैदानाच्या मध्ये केली जाईल की नाहीये. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो हलक्यातनं टॅप केला गेलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळेल. चेंडू अडवला एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावा येतील आणि या 2 धावेच्या साहाय्यानं देखील आपण पाहतो षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जायला. आता दुसरं षटक संपलं. धाबालकावरती धावा ज्या लागल्या जातील 23 धावा धाबालकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. 49 धावेंचा पाटला जो संघ करतोय शिंगवे पारगाव हा संघ नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचं समालोचन करतील प्रशांत गायकवाड सर नक्कीच समालोचन करतील. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल खोडद प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी 2025-26चा हा रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि त्या जन्मभूमीत वसलेलं हे छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये अगदीच जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ जर तुम्ही पाहिलं तर शिंगवे पारगाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे देगाव. या 2 बलाढ्य संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर 49 अगदी 49 धावांचं एक मापक लक्ष असणार आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहू शकता पारगाव शिंगवे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, हा चेंडू खोला टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला त्या ठिकाणी चेंडू वाईस फॉर लांबीपेक्षा उंची जास्त घेतली चेंडूने. तिथे झेल टिपला जातोय. विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद. त्याचप्रमाणे उत्कर्ष गंगाळे, प्रमोद मुळे, उदय वाहाग, प्रकाश मोरे, सुभाष पवार, डॉक्टर ओंकार हांडे, अमित गायकवाड, बाळा मोरे हेही सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन असेल, आभार असेल. थँक्यू. आलेल्या पाठीवरांचं पुढं एकदा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत. 23 धावा धावफलकावर असणार आहेत आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अशरफ शेख हे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला मंगेश नावाचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मित्रांनो, ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर जा. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, अशा सोशल मीडियाच्या सर्वच अकाउंटला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि इथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. धावा मिळतात पूर्ण 4. येतोय चौकार.
हो, हा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला. टप्पा पडल्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, रोहित पोखरकर उंच पुराचा खेळाडू आणि याने नुकताच आलेल्या माहितीनुसार अगदीच जर तुम्ही पाहिलं तर याच गावचे विद्यमान सरपंच आणि अगदी तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आदरणीय बंडी श्री विजय रावजी गायकवाड साहेबांचे चिरंजीव. अगदीच जर तुम्ही पाहिलं तर यंगस्टर खेळाडूंमध्ये संपूर्ण जुन्नर, आंबेगाव आणि पुणे जिल्ह्यात ज्या खेळाडूच्या नावाची आहे चर्चा, अर्थातच रविराज साहिल गायकवाड या खेळाडूला देखील आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, भारतातील सर्वाधिक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी बँगलोर या टीममध्ये त्या खेळाडूची अंडर 19 संघ खेळाडूमध्ये अगदी 3 लाख पॉईंटने मात्र नक्कीच निवड झाली. हे या गावाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. या गावाने काय दिलंय अगदी जर तुम्ही पाहिलं तर सर आकाश गायकवाड असेल, त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण जगदंबा स्पोर्ट्स खोडद हा संघ जर तुम्ही पाहिलं तर आज महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर झळकतोय. इथे हा चेंडू देखील पहा, 1 तेरे 1 मेरे, 2 चौकार आले, 2 निर्धाव चेंडू मात्र नक्कीच मंगेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 31 रन्स 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर कळवलं जात आहे, यानंतर विनर्स अशी मॅच होणार आहे. पहिल्या मॅचमधील विजयी संघ आणि या मॅचमधील विजयी संघ लगेच चेंडू शेष असणार आहे. आणि 18 चेंडू मागे 18 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असेल. 18 चेंडू आहेत, 18 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः ज्या संघाने गाजवलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. कित्येक वर्ष मात्र की जर तुम्ही पाहिलं तर आंबेगाव तालुक्यातील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्या संघाने गाजवल्या तो संघ पारगाव संघ एका बाजूला पाहायला मिळतो, तो दुसऱ्या बाजूला देवगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, अखूर टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. अगदी जर तुम्ही पाहिलं तर अखूर टप्प्याचा चेंडू होता, झपकन अंगावर आला. तिथून मात्र नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर एक सिंगल जी कंप्लीट केली जाते. अशरफ शेख हे खेळाडू आहेत त्या ठिकाणी. या खेळाडूचे देखील वैशिष्ट्य मित्रांनो तुम्हाला सांगेल, कित्येक वर्ष जर तुम्ही पाहिलं तर पारगाव शिंगवे गावचे मात्र नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर कित्येक वर्ष नेतृत्व केलं. आणि हाप्पीचे असू द्या, त्याचबरोबरीने ओव्हरम क्रिकेट असू द्या, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना देखील आपण खेळताना पाहिलं आहे. तेच खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता. डाव आहे अशरफ शेख. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोहित दातेचा हा चेंडू अखूर टप्प्याचा होता, ऑन साईडला भिरकावलाय. पहा क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळत आहेत. वडबाऊट चेंडू हाताळलाय, चांगला गॅदर केलाय. फेकी देखील उत्कृष्ट आहे, परंतु तिथे जर तुम्ही पाहिलं तर 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं, मिसकॉलिंग झालं. अगदी डोमॅन्स लँडमध्ये चेंडू कोसळलाय आणि तिथून मात्र नक्कीच 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबाने धावफलक पुढे सरसावले जाते. अगदी जर तुम्ही पाहिलं तर या धावा खर्ची करणं हे खूप महागडं ठरेल. इथे जर झेल झाला असतं तर कुठेतरी मॅचचं गणित वेगळं असतं. आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर या वर्षीच्या जुन्नर प्रीमियर लीगमध्ये ज्यांच्या गोलंदाजीचा आपण जलवा पाहिला, सर अधिक जाधव यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कारण अगदी कृष्णा सातपुते यांच्या जोडीनं त्यांचा संघ देखील आपण पाहिला आणि त्या संघाने देखील चांगली कामगिरी यावर्षीच्या हंगामामध्ये केली. असंच यश तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल. इथे जर तुम्ही पाहिलं तर अधिक जाधव यांचं नाव जिथे घेतलं आणि तिथे मात्र नक्कीच विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा अगदी अखूर टप्प्याचा बॉल होता, त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहा तिथे मात्र नक्कीच बॅटची कड येते आणि विकेट. क्रिकेट म्हणजे
तो संपला. माननीय श्री संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी यांची बळीची टाळी. आपल्याला पाहायला मिळतोय नाव आहे आकाश ढोबळे, ज्या खेळाडूला सिक्सर किंग म्हणून देखील ओळखलं जातं. एक चेंडू 6 धावा, एक चेंडू 5 धावा, एक चेंडू 4 धावा अशा मोठमोठ्या विक्रमांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. गतवर्षीच्या पारगाव प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना या खेळाडूने षटकार ठोकला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. गोलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं तर रोहित दाते या खेळाडूला देखील आपण कमी समजू शकत नाहीये, कारण आतापर्यंत भन्नाट वेगाची गोलंदाजी त्यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाली. हा चेंडू अखरोड टप्प्याचा पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आला होता. पहा अगदी जर तुम्ही पाहिलं तर बॅटरला त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34. 34 धाबांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 चेंडू आणि 15 धाबांची गरज. हा चेंडू लॉंग ऑफला खेळून काढला जातोय. लोअर फुल टॉच चेंडू होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गतवर्षी या संघाचा देखील चांगला परफॉर्मन्स आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. गतवर्षी या स्पर्धेचा फॉर्मॅट थोडासा वेगळा होता. यावर्षी या संपूर्ण स्पर्धेचा फॉर्मॅट थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन करायचं हे मात्र नक्कीच अगदी या गावामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. या ठिकाणी ऑन साईडला मिड विकेट काऊ कॉर्नरला पहा चुकी केली आहे आणि इथे 2 चुका केल्या जात आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतोय चौकार. हा आहे माननीय श्री अधिक भाऊ जाधव. थँक्यू डीजे. अधिक सर असं म्हटलं जातं, एक बार गलती करे उसे इंसान कहते, दूसरी बार गलती करे उसे नादान कहते, तीसरी बार गलती करे उसे शैतान कहते, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते और हर गलती की सजा माफ करने वाले को अपना हिंदुस्तान कहते. अपना हिंदुस्तान कहते. इथे 2 चुक्या एकच खेळाडूने केल्यात. इथे मात्र नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज. बाळू आवटी गोलंदाजीसाठी नक्कीच त्यांना बंधरित केलं जात आहे. उभयाचा आणि क्रिकेटचा आणि धन्यवाद. अगदी जर तुम्ही पाहिलं तर अगदी जर तुम्ही पाहिलं जुन्नर प्रीमियर लीग 2025-26 या वर्षाचा चॅम्पियन संघ SK सुपर किंग संघाचे संघ मालक सर अधिक जाधव यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी मात्र नक्कीच या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राईज आलं. सर आपलं देखील अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. थँक्यू व्हेरी मच. आणि सूरज पानबन सर आपण देखील मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. थँक्यू. इथे जर तुम्ही पाहिलं तर एक सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा मित्रांनो, अगदी मॅच शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायची. अगदी जर तुम्ही पाहिलं इथे गलीच्या दिशेने फक्त चेंडूला ढकलून दिलंय. पहा तिथे पाहता चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. खेळाडूला दुखापत झाली का पाहायचं आहे प्लीज, विनंती असेल.
खेळाडूला दुखापत झाली का हेही पाहायचं आहे. हे क्रिकेटचं ग्राउंड आणि अगदी हे गाव यासाठी ओळखलं जातं. खेळाडूंची काळजी घेतली जाते आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि पश्चिम पट्ट्यातील अगदी क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या गावाला ओळखलं जातं. खोडदगाव फक्त क्रिकेटसाठी नाही तर अगदी जर तुम्ही पाहिलं कबड्डी असेल, सांस्कृतिक अगदी भरपूर कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात अगदी पारंपरिक अगदी जर तुम्ही पाहिलं तर वारकरी संप्रदाय देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. इथे सिक्सर किंग बरसतोय. आकाश ढोबळे यांच्या बॅटमधून चेंडू हवाई सफर करतोय. गगनाला गवस निघालणारा लांब 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 लांबच लांब वरचा येतोय. फटका असा राधाकृष्ण कलेक्शन थँक्यू डीजे. केवळ एका दाबेची गरज असणार आहे. एका षटकाराने संपूर्ण मॅच मधील हवा काढून टाकली आहे. पहा मित्रांनो, आकाशच्या बॅटमधून चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. धाबा मिळत आहेत पार 4 आणि चौकाराच्या मदतीने अगदी संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. पराभूत संघाचं भरपूर सारं कौतुक. आपणही चांगला खेळ केला. इथे शिंगवे पारगाव हा संघ विजय होतोय. विजयी संघ कॅप्टन मी लगेचच आमंत्रित करेल. आपण यानंतर पहिल्या मॅचमधील विजयी संघ असणार आहे अर्थातच सरकार ग्रुप मांजरवाडी, देवाची जाळी, मंडेशी आदरणीय गणेश शेठ मस्के, युवा उद्योजक, लोडिंग अँड अनलोडिंग कॉन्ट्रॅक्टर साहेबांच्या मालकी हक्काचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांच्या विपक्ष टीम असणार आहे मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे, मान्य सौ श्वेताताई किरण ढोबळे, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पारगाव शिंगवे, त्याचबरोबर